नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीला आपल्या देशामध्ये प्रत्येक विभागामध्ये एक महत्त्वाचा विषय सुरू आहे आणि तो म्हणजे कर्मयोगी भारत। तर मित्रांनो, कर्मयोगी भारत या पोर्टलवर देशातील प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना तिथे नोंदणी करायची आहे, तिथे काही कोर्सेस पूर्ण करायचे आहे आणि त्याचे सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करायचे आहे। तर मित्रांनो, आय गॉट कर्मयोगी भारत या पोर्टलवर किंवा त्या मोबाईल ॲपवर आपल्याला आपली नोंदणी कशी करायची आहे याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे। सोबतच मित्रांनो, तिथे आपण कोर्सेस कसे करायचे याचा सुद्धा व्हिडिओ बघितलेला आहे। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय गॉट कर्मयोगी भारत हे जे पोर्टल आहे किंवा ॲप आहे, यामध्ये आता आपण अगोदर जे नोंदणी वगैरे केलेली होती त्या लिंकवरून आता नोंदणी होत नाही आहे। तर त्यासाठी आपण एक दुसरी लिंक या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बांधवांसाठी देत आहोत। आणि सोबतच मित्रांनो, आपल्याला जे कोर्सेस तिथे पूर्ण करायचे आहे त्याचे प्रमाणपत्र आपण डाउनलोड कसे करायचे, सोबतच आपल्याला ते शेअर करावे लागणार आहे, ते शेअर कसे करायचे आणि त्याच्या प्रिंट वगैरे कशा काढायच्या याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। सोबतच मित्रांनो, आपल्याला आय गॉट कर्मयोगी भारत हे जे पोर्टल असणार आहे किंवा ॲप असणार आहे, त्या ॲपमध्ये आपली जे प्रोफाईल असणार आहे ते सुद्धा अपडेट करावे लागणार आहे। ते अपडेट कशी करायची याची सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आय गॉट कर्मयोगी भारत या पोर्टलवर किंवा ॲपवर आपल्याला नोंदणी करण्यासाठी एक नवीन लिंक, सोबतच मित्रांनो आपण जे कोर्सेस पूर्ण केलेले आहे त्याचे प्रमाणपत्र डाउनलोड करणे, शेअर करणे, त्याच्या प्रिंट काढणे आणि आपली जी प्रोफाईल आहे ते अपडेट कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, आय गॉट कर्मयोगी भारत या पोर्टलवर किंवा ॲपवर आपल्याला नोंदणी करण्यासाठी जर अडचण येत असेल तर एक नवीन नोंदणीसाठी लिंक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक देणार आहे। त्या लिंकवरून आपण जर आपलं रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत झालेलं नसेल तर आपण ते करून घेऊ शकता। तर मित्रांनो बघा, आय गॉट कर्मयोगी भारत या पोर्टलवर किंवा ॲपवर आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला तिथे काही कोर्सेस कंप्लीट करायचे आहे। जवळपास आता आमच्या विभागाला 5 कोर्सेस करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याचे काही प्रमाणपत्र जे काही असणार आहे त्या कोर्सेसचे ते सुद्धा जमा करायला सांगितले आहे। तर मित्रांनो बघा, मी आता आपल्याला सरळ त्या ॲपवर घेऊन जाणार आहे। आय गॉट कर्मयोगी भारत हे जे ॲप आहे या ॲपमध्ये मी आता क्लिक करून घेतो। यावर क्लिक केल्यानंतर बघा, हा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो अशा पद्धतीचा। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्याला या ॲपवर आल्यानंतर आपली जी प्रोफाईल असणार आहे ती अपडेट करण्यासाठी इथे सूचना येणार आहे वरच, आणि ती आपल्याला अपडेट करावी लागणार आहे। सध्या जरी काही फरक पडत नसला तरी पण आपल्याला ती अपडेट करायची मित्रांनो। आता यामध्ये आपण अशा पद्धतीने आपल्याला हे दिसणार आहे। तर बघा, याला आपण ओके करून काढून घेणार आहोत। तर बघा, आता सगळ्यात वर या ॲपमध्ये आपल्याला हे जे दिसत आहे इथे आपलं नाव दिसणार आहे, प्रोफाईलवर जे काही नाव आहे आपलं ते, आणि खाली आपण इन प्रोग्रेसमध्ये आपले किती कोर्सेस आहे, सर्टिफिकेट किती जनरेट झालेले आहे, लर्निंग हॉर्स आपले किती झालेले आहे हे संपूर्ण मित्रांनो इथे दिसणार आहे। आणि खाली काही महत्त्वाच्या टॅब आहे मित्रांनो बघा, जसं आता आपण होममध्ये आहो, एक एक्सप्लोर म्हणून एक टॅब असणार आहे, त्यानंतर सर्च म्हणून आणि माय लर्निंग म्हणून। तर प्रत्येक टॅबची माहिती आपण बघू। तर बघा, एक्सप्लोरमध्ये जर गेलो तर अशा पद्धतीचे इथे काही कोर्सेस आपल्याला दिसणार आहे। सर्चमधून आपल्याला काही जर कोर्सेस सर्च करायचे असतील ते दिसणार आहे। माय लर्निंगमध्ये आपल्याला आपण नेमकं काय काय केलेलं आहे ते सर्व दिसणार आहे कंटेंट आणि इव्हेंटमध्ये। तर बघा, इव्हेंटमध्ये काहीच नाही, कंटेंटमध्ये काही कोर्सेस आहे जे इन प्रोग्रेस आहे, आणि इथे 2 टॅब असणार आहे, इन प्रोग्रेस आणि कंप्लीटेड। तर बघा, कंप्लीटेडवर जर आपण गेलो तर आपण जे काही कोर्सेस कंप्लीट केलेले आहे ते सर्व इथे दिसणार आहे। तर हे माय लर्निंगमध्ये आपल्याला दिसणार आहे मित्रांनो। इकडे होममध्ये सुद्धा आपल्याला ते पाहता येणार आहे। तर होममध्ये पाहण्यासाठी बघा, आपल्याला काय करायचं आहे, इथे जे सर्टिफिकेट दिसत आहे यावर जर आपण क्लिक केलं तर बघा, इथे आपल्याला आपण सरळ पुन्हा माय लर्निंगमध्येच येणार आहोत आणि इथे आपल्याला जे काही कोर्सेस आपण कंप्लीट केलेले आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे। तर मित्रांनो, प्रत्येक कोर्सेसच्या खाली आपल्याला 2 टॅब दिसणार आहे, एक सर्टिफिकेट शेअर म्हणून आणि सर्टिफिकेट डाउनलोड। इथे आता आपल्याला आपले जे काही
कोर्सेस आहे जे आपण कंप्लीट केलेले आहे ते सर्व अशा पद्धतीने दिसत आहे। तर प्रत्येक जो कोर्स आहे, जसा आता हा रात्रग्रस्त म्हणून कोर्स होता, यामध्ये आपल्याला हा कंप्लीट झालेला आहे आणि इथे खाली 2 टॅब आहे, सर्टिफिकेट डाउनलोड आणि सर्टिफिकेट शेअर म्हणून। तर मित्रांनो, इथून आपल्याला या कोर्सचं जे सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड करता येणार आहे आणि शेअरसुद्धा करता येणार आहे। तर बघा, डाउनलोड सर्टिफिकेटवर जर आपण क्लिक केलं तर लगेचच ते जे सर्टिफिकेट असणार आहे ते डाउनलोड होणार आहे आणि खाली आपल्याला ओपनसाठी एक बटन येणार आहे। तर बघा, हे सर्टिफिकेट इथे ओपन झालेलं आहे अशा पद्धतीने। तर आता मी परत बॅक जातो। तर बघा मित्रांनो, आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार आहे अशा पद्धतीने। आता हे जे सर्टिफिकेट आहे, हे जे दुसरं टॅब आहे मित्रांनो, सर्टिफिकेट शेअर म्हणून, यावर जर आपण क्लिक केलं तर संबंधित जे सर्टिफिकेट असणार आहे ते शेअर करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं ऑप्शन येणार आहे। तर इथून आपण ते सर्टिफिकेट जे आहे ते शेअर करू शकतो। जसं आपल्याला आपल्या कार्यालयाला ते पाठवायचं असेल तर व्हॉट्सअपद्वारे इथून आपल्याला पाठवता येणार आहे किंवा मेलनी ती पाठवता येणार आहे। इथे भरपूर ऑप्शन, आपल्या मोबाईलमध्ये जे काही ऑप्शन असणार आहे ते सर्व ऑप्शन आपल्याला इथे मिळणार आहे। त्या सर्टिफिकेट तिथून शेअर करता येणार आहे तर बघा, मी आता इथे आपल्याला ते शेअर करून दाखवणार आहे। तर व्हॉट्सअपवर जर आपल्याला शेअर करायचं असेल, जसं आता हे व्हॉट्सअप आहे, यावर मी क्लिक करून घेतो आणि हे जे सर्टिफिकेट आहे मी आपल्याला शेअर करून दाखवणार आहे। तर बघा, इथे आता जसा आमचा हा ऑफिसचा ग्रुप आहे, यावर मी क्लिक करतो आणि हे जे सर्टिफिकेट आहे हे अशा पद्धतीने इथून शेअर होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला हे अशा पद्धतीने शेअर करता येणार आहे। त्यानंतर इथेच जर आपण क्लिक केलं सर्टिफिकेट शेअरवर, यामध्ये आता मित्रांनो आपल्याला शेअर करताना त्याची प्रिंटसुद्धा काढता येणार आहे। तर बघा, प्रिंट काढण्यासाठी आपल्याला त्याची PDF वगैरे तयार करण्याची कुठलीही गरज पडणार नाही आहे। आपल्या मोबाईलमध्ये जर प्रिंटचं ॲप असेल तर, जसं बघा माझ्याकडे इथे नको प्रिंटचं ऑप्शन आहे, माझ्या मोबाईलमध्ये ते ॲप आहे। तर त्या ॲपवर जर आपण क्लिक केलं तर सरळ आपण त्याची प्रिंट काढण्यासाठी त्याला कमांड देऊ शकतो। तर ते जर ॲप असेल तर आपल्याला ते सरळ ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे। तर अगदी सहजपणे मित्रांनो, मोबाईलवरून आपल्याला या सर्व गोष्टी करता येणार आहे। कर्मयोगी भारत हे जे ॲप आहे, या ॲपमध्ये आपण आपली प्रोफाईल वगैरे कशी चेक करायची, त्याला पूर्ण कशी करायची, त्यानंतर या ॲपमध्ये जे काही फंक्शन वगैरे दिलेले आहे ते सर्व आपण कसे पाहायचे, सोबतच मित्रांनो आपण जे काही कोर्सेस केलेले आहे ते त्याचं सर्टिफिकेट वगैरे आपण डाउनलोड कसं करायचं, त्याला शेअर कसं करायचं, याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हे केंद्राकडून हे सर्व सूचना आलेल्या आहे। प्रत्येक देशातील संपूर्ण जे विभाग आहे त्या विभागातील संपूर्ण कर्मचाऱ्यांना हे लागू करण्यात आलेलं आहे। या ॲपमध्ये आपल्याला काही कोर्सेस करायचे आहे व त्याचे जे सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड करायचे आहे। तर मित्रांनो, आमच्याकडे हे सर्व काम झालेलं आहे। बहुतेक सर्टिफिकेट आम्ही डाउनलोड केलेले आहे, कोर्सेस पूर्ण केलेले आहे, सर्टिफिकेट डाउनलोड केलेले आहे आणि ते वरिष्ठ कार्यालयाला जमासुद्धा केलेले आहे। तर मित्रांनो, याची जी नोंद आहे हे सर्व्हिस बुकाला होणार आहे, त्यामुळे आपल्याला हे करणे अनिवार्य आहे। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या संदर्भात काही व्हिडिओ बघितलेले आहे, याची नोंदणी वगैरे कशी करायची, याचे कोर्सेस कंप्लीट कसे करायचे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या ॲपमध्ये आपली प्रोफाईल वगैरे कशी पाहायची, आपले सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे, सोबतच त्यांना शेअर वगैरे कसं करायचं आणि ते जे सर्टिफिकेट आहे ते त्याची प्रिंट वगैरे कशी काढायची, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।